हॅलो फ्रेंड, एम के टीचिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर बघू शकता आपण की पवित्र पोर्टल जे आहे तर ते आपला चालू झालेलं आहे. नक्कीच कालच्या तारखेला तर बघू शकता आपण याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं तर त्याबद्दलच आपण व्हिडिओमध्ये पूर्णतः माहिती घेणार आहोत. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती याच्यामध्ये मिळून जाणार आहे. बघा, तर इथे लॉग इन आयडी आणि पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर कॅप्च कोड टाकायचा आणि नंतर लॉग इन करायचं आहे. तर त्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत की जे नवीन न्यूज बुलेटिन आलेलं आहे तर त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर बघू शकता तुम्ही की आपलं जे न्यूज बुलेटिन आहे तर ते पब्लिश झालेलं आहे 10 मार्चला, म्हणजे रात्री 11:30 नंतर हे आलेलं आहे. तर बघू आपण त्याच्यामध्ये काय सूचना दिलेल्या आहेत तर त्या आपण नक्कीच पाहू, जेणेकरून त्या सूचनेप्रमाणेच आपल्याला करायचं आहे. याच्यामध्ये बघू शकता. बघा, आता तुम्ही पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक पदासाठी काय दिलेलं आहे, नव्याने स्वप्रमाणपत्र दिलेलं आहे. दिनांक 10 मार्चला ते पब्लिश झालेलं आहे. बघू शकता तुम्ही की काय आहे याच्यामध्ये. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक पदाकरिता उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याच्या पवित्र पोर्टलवर आपल्याला काय करायचं आहे, यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार, म्हणजे याच्या अगोदर ज्या सूचना आलेल्या आहेत, ज्या की 4 तारखेला, 14ला, 18ला, 19ला, सप्टेंबरच्या 29 सप्टेंबरला, म्हणजे या सूचना पवित्र पोर्टलवरच आलेल्या आहेत. तर त्याचं पण अवलोकन करा तुम्ही, असं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये फेरफारासह दुसऱ्या टप्प्यातील स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्यासाठी लागू राहतील. बघू शकता तुम्ही की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील प्राप्त गुणांच्या आधारे शासन निर्णय 10 सप्टेंबर 22 नुसार बघा, आता स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शाळा व्यवस्थापनाच्या शाळातील शिक्षण सेवक रिक्त पदाकरता टप्पा 2 अंतर्गत भरती करण्यात येत आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या, म्हणजे झडपीच्या ज्या आहेत तर त्याच्यामध्ये, आणि ज्या संस्था आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा झडपी नगरपालिका या त्याच्यामध्ये सुद्धा काय होणार आहे. आता नंबर 3 आहे की शिक्षकांची सदर भरती ही त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे, त्यांचा गट आरक्षण याच्यानुसारच राहणार आहे. या चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण, उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण आणि त्यांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी विचारात घेऊन त्या गुणवत्तेनुसार त्यांचं ते हे होणार आहे. चौथा मुद्दा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त पदाची भरती मुख्यत्वे मुलाखतीशिवाय या पर्यायातील असतील. म्हणजे ज्या झडपीच्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये आणि नगरपालिका, नगर परिषदा त्या ज्या आहेत तर त्यांच्या मात्र कशा होणार आहेत, 1:3 या प्रमाणात होणार आहे. आणि बाकी ज्या आहे संस्थेच्या तर त्यांना मात्र 1:10 या प्रमाणामध्ये विद्यार्थी भेटणार आहेत. 1:10 या प्रमाणामध्ये. ठीक आहे. तर त्याच्यानुसार बघू शकता तुम्ही की त्यांनी काय केलेलं आहे, काय दिलेले. 5वा पॉईंट, खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदाच्या भरतीबाबत पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह 2 प्रकारच्या असतील. हे आता सांगितलेले आपण की काय करायचं, ते काय करणार आहेत की जे झडपीच्या आहेत, ज्या नगरपालिका, नगर परिषद आहेत, कटक मंडळे ह्यांच्या ज्या शाळा आहेत तर त्यांना एकच विद्यार्थी आहे आणि बाकी मात्र संस्थेवर 1:10 विद्यार्थी जाणार आहेत. त्याच्यानंतर मुद्दा आहे 6वा की स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्यास संबंधित उमेदवाराने स्वतःची नोंदणी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. बघा, म्हणजे याच्यामध्ये अशी गुड न्यूज आहे की आपल्याला ज्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन करायचं विसरलेलं आहे किंवा ज्यांनी केलेलं नव्हतं किंवा ज्यांचं काही होत नव्हतं, काही लास्ट डेट झाली होती, तर अशा मुलांना सुद्धा आणखीन एक अशी गुड न्यूज आहे की ज्यांना चान्स भेटणार आहे नवीन रजिस्ट्रेशन करण्याचा सुद्धा. आणि त्याच्यासाठी त्यांना काय करायचं, रजिस्टर हिअर इथं जाऊन क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मग मात्र काय करायचं, टेट 22च्या चाचणीचे टेटचे 22 काय करायचं आहे, नंबर यायचे, त्यांचे मार्क टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर त्यांचा क्रिएट होणार आहे. आणि या पद्धतीने त्यांनी काय करायचं, म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं. त्याच्यासाठी त्यांचा तो ID, पासवर्ड वगैरे प्रोसेस पूर्ण करायची आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी, 7वा मुद्दा आहे बघा, पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांनी लॉग इन करिता यापूर्वी तयार केलेला पासवर्ड वापरावा. पासवर्ड विसरला असल्यास फॉरगेट पासवर्ड या सुविधेचा वापर करून पासवर्ड परत आपल्याला बनवायचा आहे. हे काही अवघड प्रोसेस नाही, करता येते आपल्याला. ज्या उमेदवारांना त्यांना मोबाईल क्रमांकामध्ये काही कारणास्तव बदल करायचा असल्यास नजीकच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन वैध ओळखपत्राच्या आधारे स्वतःची ओळख पटवून द्यायची आणि नंतर
मोबाईल क्रमांक बदल करायचा आहे. बघा आता मलाही काही व्हिडिओमध्ये कमेंट आली होती का एक कमेंट आली होती की त्यांनी म्हटलं होतं की माझा मोबाईल मॅडम चेंज झालेला आहे, तर आता मला नवीन मोबाईल एडिटसाठी संधी मिळेल का? तुम्हाला संधी नक्कीच मिळणार आहे. मात्र तुम्हाला काय करायचं आहे, जवळच्या शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये जायचे तुम्हाला आणि मग तिथं स्वतःचं काय करायचं आहे, ओळखपत्र द्यायचं आणि त्याच्यानंतर मग तो मोबाईल नंबर आपल्याला चेंज करता येणार आहे. तर ती प्रोसेस करणं आवश्यक आहे. पवित्र पोर्टलवर नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन स्वप्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया उमेदवारांनी स्वतः करायची. स्वतः याच्यासाठी की तुमच्या चुका होऊ नये. तुम्ही जर नेट कॅफेवर करत असाल तर ते सुद्धा थोडंसं काळजी घेत नाहीत, थोडा निष्काळजीपणा करतात, तर त्यासाठी तुम्ही स्वतः ते भरणं खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे की 10 नंबरचा पॉईंट, उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पदभरती शी निगडीत असलेल्या विविध शासन निर्णयाचे काळजीपूर्वक वाचन करायचे आहे. तर अशा पद्धतीनं उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तारीख बघा पूर्ण करण्यासाठी 11 ते 20 तारखेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. 11 मार्च ते 20 मार्चपर्यंत. तर ठीक आहे, मुदत तेवढी सुद्धा काही एवढं खूप मोठं काम करायचं नाही आपल्याला. तर त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये सुद्धा मुदतवाढ परत मुलं मागतात, मग त्याच्यामुळे परत टायमिंग होतो, आणखीनच एवढा दिवस झालेले आहेत. ठीक आहे, तर लवकरात लवकर करून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. उमेदवाराच्या नावामध्ये तफावत येत असल्यास उमेदवारांना त्यांच्या लॉग इनवर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा या मेनू अंतर्गत विविध सुविधा देण्यात आलेली आहे. या सुविधेचा वापर करायचा आहे. नंतर उमेदवारांनी ते सुद्धा नाव शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन योग्य तो बदल करून घेता येणार आहे. ते सुद्धा त्यांना नावात सुद्धा जर बदल करायचा असेल तर शिक्षणाधिकारी कार्यालयातच जावं लागणार आहे. मोबाईलसाठी सुद्धा, मोबाईल नंबरसाठी सुद्धा आणि याच्यासाठी सुद्धा. नमूद केलेल्या मुदतीत जे उमेदवार स्वप्रमाणपत्र प्रमाणित करणार नाही ते उमेदवार दुसऱ्या टप्प्यात शिक्षण सेवकसाठी पात्र ठरणार नाहीत. स्वप्रमाणपत्र म्हणजे रजिस्ट्रेशन जर तुम्ही आताही केलं नाही तर मात्र तुम्ही दुसऱ्या टप्प्यासाठी सुद्धा क्लेम करू शकत नाहीत. ठीक आहे, तर शासन निर्णय दिनांक 27 फेब्रुवारी अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशान्वये खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. अराखीव म्हणजे खुला किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील SBC आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबत योग्य तो बदल करणे आवश्यक राहील. म्हणजे आता जे नवीन टॅब आलेला आहे की SBCचा, जो की मराठा आरक्षण आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी ज्यांचं मराठा आरक्षण आहे त्यांना जर त्यांचं SBCचं असेल तर त्यांना ते सुद्धा तिथं अपलोड करायचं आहे. नवीन तिथं चेंजेस करायचे आहेत. तुम्ही EWS आता घेऊ शकत नाही. जे मराठा मुलं आहेत ते, जर तुमचं SBC निघलं नसेल तर मात्र तुम्ही डायरेक्टली राखीव म्हणजे खुल्यामध्ये जाणार, म्हणजे ओपनमध्ये जाणार आहात आणि जर काय तुमचं SBC असेल तर ते मात्र तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. बघा आता 15 नंबरचा मुद्दा आहे की उमेदवारांना त्याच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे जर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाले आहे तर त्यास अनुसरून सामान्य प्रशासन विभागाने पत्र दिनांक 28 मे रोजी अराखीव म्हणजे खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना इतर मागासवर्ग म्हणजे OBC प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबतचा योग्य तो बदल करणे आवश्यक राहील. म्हणजे आता काही विद्यार्थ्यांना, काही मुलांना OBCच्या ज्या नोंदी आढळलेल्या आहेत तर त्याचा जर फायदा म्हणजे OBC मध्ये असतील तर त्याचा जर फायदा घ्यायचा असेल तर ते सुद्धा तुम्हाला तिथं चेंजेस करणं आवश्यक आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेला आर्थिक दुर्बल घटक या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुज्ञेय नाहीये. म्हणजे आरक्षण धोरणातील बदलांमुळे यापुढील नवीन जाहिरातीच्या आधारे जाहिरातींच्या वेळी उपरोक्त नमूद उमेदवारांना त्यांचा योग्य तो प्रवर्ग निवडण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे. म्हणजे ते आता सांगितलेले ते की SBC मध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये कन्वर्ट व्हायचं आहे. त्यामुळे ते 14 आणि 15 मध्ये योग्य तो बदल करायचा आहे. त्याच्यानंतर दिलेला आहे की स्वप्रमाणपत्रामधील माहिती नव्याने भरणे, यापूर्वी भरलेली माहिती दुरुस्त करणे, नियुक्तीच्या शिफारसीबाबत पूर्वलक्षी प्रभाव कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही याची सुद्धा नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे. उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये यापूर्वी नोंदविलेल्या समांतर आरक्षणाच्या नोंदीमध्ये आता उमेदवारांना कोणताही बदल करता येणार नाही, कारण पहिल्या टप्प्यातील कट ऑफ प्रसिद्ध. म्हणजे बघा तुम्ही आता समांतर आरक्षण म्हणजे असं आरक्षण आहे की जे महिला, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, अनाथ, त्याच्यानंतर माजी सैनिक, अपंग, हे जे आहे समांतर आरक्षण, याचा लाभ जर तुम्ही सपोज याच्या अगोदर घेतलेला आहे आणि तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये जॉईन झालेला आहेत,
बरोबर आहे. आणि आताही तुम्ही समजा वरच्या वर्गाला पात्र आहात आणि ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करताय, जे लागलेली मुलं आहेत त्यांच्यासाठी सांगायले, त्यांच्यासाठी आहे हा. तर त्यांना मात्र आत्ता मात्र त्या सर्टिफिकेटवर परत याही मेरिटमध्ये येता येणार नाही, कारण की ते पूर्ण झालेलं आहे. त्याचा एकदाच यूज करता येते. ते जे म्हणजे तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे समांतर आरक्षणाचं कोणतंही, तर त्याचा मात्र उपयोग एकदाच होतो. तुम्ही वरच्या वर्गासाठी जर आता पात्र असाल तर तुम्ही ओपनमधूनच तुमचं मेरिट गृहीत धरल्या जाणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, तो एकदाच घेता येतो. हा मुद्दा तुम्ही समजून घ्या. उमेदवाराची पुढचा मुद्दा बघा. उमेदवाराची यापूर्वी कोणत्याही आस्थापनेवर समांतर आरक्षण असतील, माजी सैनिक हे दिले इथं तेच, अशी जर निवड झाली असेल तर पुनश्च या समांतर आरक्षणाचा लाभ अनुज्ञेही असणार नाही. नंतर आहे की तेच दिले की खोटी माहिती जर आढळली तर तुम्हाला त्याचा दंड होणार आहे, फौजदारी कारवाई सुद्धा होणार आहे. त्याच्यामुळे तसं तुम्ही चुकीचं नक्कीच करणार नाहीत, कारण की आपल्यालाही माहीत आहे की आपलं सुद्धा करिअर आहे पुढे. एकच फक्त नोकरी खोटे डॉक्युमेंट आपण अपलोड करून मिळवणं हे काही आपलं ध्येय नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं काही करू नका जेणेकरून आपल्याला त्याचा शिक्षा वगैरे घ्यावी लागेल. अशा पद्धतीचं काही तुम्ही करणार नाहीत. नव्याने स्वप्रमाणपत्रामध्ये माहिती भरणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की कोणत्याही कागदपत्रावर 30 सप्टेंबर पूर्वीचे असणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र म्हणजे प्रमाणपत्र जे आहे तर ते 30 सप्टेंबर पूर्वीचं, म्हणजे ते तुमचं डोमासाईल असेल किंवा नॅशनॅलिटी असेल, इतर कोणतेही असतील तर ते तुमचे मात्र 30 सप्टेंबर पूर्वीचेच पाहिजेत. आणि इतर शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र टेट 22 साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक किती होता? 12 फेब्रुवारी. तर त्या 12 फेब्रुवारी पूर्वीचे असणे आवश्यक आहे. मी याच्या अगोदरही सांगितलेल्या व्हिडिओमध्ये की जे आपले डॉक्युमेंट आहेत म्हणजे पूर्ण पास केलेलं पाहिजे, ते कंप्लीट झालेलं पाहिजे. आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षक पदांकरिता व्यावसायिक अर्हतेमधील पदव्युत्तर पदवी परीक्षा EMED उत्तीर्णची सुद्धा आता नोंद करण्यासाठी सुविधा देण्यात येत आहे. म्हणजे EMED वाल्यांना सुद्धा आता ते त्यांचं खूप दिवसांपासून चालू होतं की EMED वाल्यांना सुद्धा, म्हणजे त्या DED कॉलेजवर शिकवणारे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हीच अर्हता ठेवण्यात आलेली आहे. TET किंवा CTT शिक्षक पात्रता परीक्षेतील कमाल प्राप्त गुणाची नोंद उमेदवारांनी यापूर्वी स्वप्रमाणपत्रात केली नसल्यास अशा उमेदवारांना कमाल गुणांची नोंद स्वप्रमाणपत्रात करता येणार आहे. म्हणजे याच्या अगोदर म्हणजे 12 फेब्रुवारी अगोदरचीच TET पात्र पाहिजे आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही TET पात्र होत असाल तर नक्कीच TET असो किंवा CTT असो तर ती मात्र तुम्हाला एडिट करता येणार नाही. त्यामुळं आपल्याला जरी तुमचे मार्क्स तिथे टाकायचे राहिलेले असतील किंवा काही चूक झाली असेल तर ते तुम्ही करू शकतात. मात्र तुम्ही नवीन CTET जर पात्र झालेले असाल तर ते मात्र तुम्हाला करता येणार नाही. शेवटचा मुद्दा आहे की पूर्वी स्वप्रमाणपत्र नोंदी केलेल्या उमेदवाराने स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी अनसर्टिफाईड केले असल्यास स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला अथवा नाही जरी केला तरी त्यांना परत सेल्फ सर्टिफाय करायचंच आहे. आणि शेवटी सांगते की ज्यांना काहीही त्याच्यामध्ये चूक नाही आहे, ज्यांना काहीच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही, तर त्यांनी काहीही करायचं नाही तिथं. म्हणजे तुमचं सगळं जर बरोबर असेल तर उगाच तुम्ही त्या पवित्र पोर्टलला आपण सर्व जे आहे तर हे सूचना पत्र पाहिलेले जवळपास 25 पॉईंट आहे त्याच्यामध्ये. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकला किंवा पाहायला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओसाठी जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही त्याच्या नोटिफिकेशनसुद्धा बेल ऑन करू शकता. धन्यवाद.